नमस्कार, मी नंदिनी नहाते आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7। आपला विदर्भ आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कोरोना महामारीमधील लॉकडाऊन असो वा महापूर, बेघरांच्या निश्चितांच्या मदतीला धावून जाणाऱ्या रॉबिनहूड आर्मीच्या मदतीला आता रिक्षा चालक विष्णू शेटे यांच्या दान दिलेल्या रिक्षा धावणार आहे। देवाच्या दारात कोणी उपाशी राहत नाही या भावनेने पंढरपूर शहरात शेकडो बेघर निराश्रित विठ्ठलाच्या भरोवऱ्याशी आसरा घेतात आणि विठ्ठल ही रॉबिनहूड आर्मीच्या रूपाने त्यांची 2 वेळेच्या भाकरीची सोय करतो। लॉकडाऊनमुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या निराश्रितांपर्यंत अन्न पाणी पोहोचणे, एखाद्या आजारी व्यक्तीला उपचारासाठी नेण्यासाठी अडचण येत होत्या। या अडचणी जाणून नेमक्या अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या रिक्षा चालक विष्णू शेटे यांनी आपली रिक्षा या रॉबिनहूड आर्मीला दान दिली। या रिक्षामुळे रॉबिनहूड आर्मीचे हात आणखीनच बळकट झाले असल्याची भावना आर्मीच्या सदस्यांनी व्यक्त केली। गेले 2.5 वर्ष झालं रॉबिनहूड आर्मीचं काम चालू आहे अन्नदानाचं। मग मी त्यांच्या सोबत काम करत होतो जेवण ही सवय वाटण्याचा। पण आम्ही 4 दिवस झाले मेसेज फॉरवर्ड केला होता की आम्हाला गाडी किंवा काहीतरी रिक्षा पाहिजे म्हणून, पण कुठून प्रतिसाद मिळाला म्हणून मी माझी स्वतःची रिक्षा, आमच्या वडिलांच्या नावावरची माझी रिक्षा मी रॉबिनहूड आर्मीला दान दिले आहे। आणि आम्ही दररोज तर जेवण वाटण्याचं काम चालू आहे, पण जर मी कुठं नसलो तर त्या रिक्षाचा दररोजच्या दररोज त्यांनी सुविधा त्यांना मोफत देण्यात यावी आणि समाधान वाटत आहे मला। पंढरपूरमध्ये गेली 2.5 वर्ष झाले आपण रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून समाजकार्य करत आहोत। अन्नदान व बेघर लोकांना आधार देण्याचं काम करत आहोत। परंतु पंढरपूरमध्ये बेघर लोकांची वाढती संख्या आणि अन्नदानाची वाढती जबाबदारी या पार्श्वभूमीवर आम्हाला एका गाडीची किंवा रिक्षाची गरज होती। असा मेसेज आम्ही संपूर्ण पंढरपूरच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही फॉरवर्ड केला होता। आमच्या पंढरपूरमध्ये गेली 5 वर्ष झाले समाजसेवा करणारे विष्णू शेटे यांनी या मेसेजला प्रतिसाद देत आम्हाला त्यांच्यापासली एक रिक्षा संपूर्णपणे नीट करून स्वखर्च करून आम्हाला दान केलेली आहे। आज त्यांनी रॉबिनहूड आर्मीला रिक्षा दान केलेली आहे। आजपासून त्याचं कार्य सुरू आहे। गेली 7 महिने बंद असलेले उद्यान आज खुले झालेत। बागेत फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी आजपासून शहरातील उद्याने सकाळी 6 ते 8, संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत फक्त जॉगिंगसाठी सुरू असणार आहेत। सारसबागमध्ये हे मोठी गर्दी नागरिकांनी केली होती। थंडीला हळूहळू सुरुवात झाली। याच थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक उत्साही दिसत आहेत। खुली मैदानं आणि बागा म्हटल्यानंतर शहराची फुफ्फुसं मानली जातात। या शहरवासियांच्या विरंगुळ्याची ही सगळी ठिकाणं आहेत। 7 महिन्याच्या विरहानंतर जेव्हा आम्ही बागेमध्ये आलेलो आहोत, सारसबागेला ऐतिहासिक असा वारसा आहे। पेशवेकालीन ही बाग आहे। पूर्वी हे डम्पिंग ग्राउंड होतं पुण्याच्या दृष्टीने, पण ही जेव्हा बाग सुरेख रूपांतर झाली तेव्हा अनेकांच्या विरंगुळ्याचं, व्यायामाचं हे केंद्र झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 7 महिन्याचा जो खंड होता, त्या 7 महिन्यामध्ये बागेचा मेंटेनन्स करणारा जो उद्यान विभाग आहे, त्याचे कर्मचारी आहेत, यांचं निश्चितच आम्हाला कौतुक आहे। या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करण्यासाठी म्हणून आज आम्ही सारसबाग मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत। कर्मचाऱ्यांचा सत्कार तर होतोच आहे, परंतु बागा खुली झाल्याचा जो काही आनंद आहे, या सर्व कालावधीमध्ये प्रशासकीय यंत्रणांना जनमानसाने जो प्रतिसाद दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीने जर समजा प्रशासन आणि जनमानस एकमेकांच्या हातामध्ये हात घालून जर राहिले तर कुठल्याही संकटावर मात करण्याची शक्ती ही ईश्वर आपल्याला देतो, असा ठाम विश्वास आहे। मंगलमूर्ती मोरया। राज्य सरकारने जो काही कोरोना संदर्भात आणि बागा चालू करण्यासंदर्भात जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे, पण खूप उशिराने झाला। जे कोरोनासाठी जी आवश्यक प्रतिकारशक्ती लागते तीच चालून पळून व्यायाम करण्याने येत असते। या निर्णयाचा उशिरा का होईना स्वागत आहे। काही आम्ही गेटवर सगळी देखरेख करतो, काही कुठल्या वस्तू गळा होऊ नये म्हणून आम्ही सगळीकडे बघत होतो। नागरिकांना कल्पना देत होतो की तुम्ही बाहेर मास्क लावा, हे करून बागा बंद आहेत। आम्हालाही वाईट वाटत होतं बागा बंद असल्यामुळे, पण आज बाग उघडल्यामुळे खूप आनंद झाला आहे की आम्हालाही आनंद वाटतो।
महाराष्ट्रात सध्या 3 पक्षाचा सरकार असून त्याला महाविकास आघाडी सरकारचं नाव देण्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निधी देत नाही व काँग्रेस शासित महापालिकांमध्ये काँग्रेससोबत दुजाभाव करत असल्याचा घणाघाती आरोप अशोक चव्हाण यांनी परभणीत केला होता. यावर बोलताना आमदार रवी राणा यांनी हे सरकार बिहार निवडणुकांनंतर पडेल व शिवसेना हे विरोधी पक्षात बसेल असा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळ काळात खळबळ उडाली असून आमदार रवी राणा यांनी कितपत गांभीर्याने घ्यायचे यावर राजकीय मंडळी खल करत आहे. आज ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब ज्यांनी महाआघाडी संदर्भात शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीनं काँग्रेसला दुजाभाव वागणूक देतात, ज्या ठिकाणी नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसच्या महानगरपालिका जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी निधी न देता त्यांना डावलणे आणि काँग्रेसला कुठंतरी दुजाभाव देऊन सरकारचा घटक पक्ष आहे किंवा नाही आहे काँग्रेस अशा प्रकारची भूमिका अशोकराव चव्हाण यांनी मांडली. कारण की आज येणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बिहारच्या इलेक्शननंतर महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे, महाराष्ट्रामध्ये महाआघाडीची बिघाडी होणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. दिवाळीला तर वेळ आहे पण दिवाळीच्या आधीच फटाके या महाआघाडीला लागणं सुरू झालेले आहे आणि त्याचे परिणाम आज खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्याचीच प्रतिभा आज अशोकराव चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यातून दिलेली आहे की काँग्रेस महाआघाडीमध्ये असल्यानंतरही तिला जो सन्मान आहे तो बिलकुल महाआघाडीमध्ये मिळत नाही. त्यांचं कोणी ऐकत नाही, त्यांना कधी मान सन्मान मिळत नाही आणि एवढी लाचारी काँग्रेसने एवढ्या लाचारीने काँग्रेस महाआघाडीसोबत राहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या महाआघाडीची बिघाडी आपल्याला दिसेल आणि बिहार इलेक्शन नंतर महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये परिवर्तन होईल. वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची भाषणात जीभ घसरली. भाजप संघावर बोलताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल रात्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि नेते उपस्थित होते. भाषणात खासदार धानोरकर यांची जीभ चांगलीच घसरली आहे. काँग्रेस हा स्वबळावर निवडून येणारा आणि विकास करणारा पक्ष आहे. या गांधी कुटुंबाचा महत्वाचं कार्य आहे. आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने मागच्या 16 लोकसभेचा जर आढावा घेतला तर त्या 16 पैकी 6 मध्ये 6 निवडणुका अशा झाल्या की त्या काँग्रेसने स्वबळावर लढल्या. आणि आता काय तुमचे 302 303 आकडे करतात. जी पहिली निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये 364 खासदार या देशामध्ये काँग्रेसचे निवडून आले. स्वबळावरती 6 निवडणुका जिंकणारा हा म्हणजे एकमेव पक्ष काँग्रेस आणि आघाडीमध्ये 4 पंचवार्षिक सत्ता चालवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. 70 वर्षामध्ये कालखंड आपण या देशाच्या जनतेची सेवा केली. कम्प्युटर आम्ही आणलं आणि हे वडिलीचे पहिले मोठ्या करत होते आणि म्हणत होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करतो, आम्हाला कम्प्युटर नको. अरे आता काय त्या कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दिशाभूल करता, युवक पिढीमध्ये भेदभाव निर्माण करायचं काम करता. तुम्ही लढायचं आहे रस्त्यावर लढा, ती ताकद तुमच्यात नाही. तिकडे चीन आता चीन घुसखोरी करते. चीनच्या विषयी जर प्रश्न विचारला पंतप्रधान एक उत्तर देतो, संरक्षण मंत्री एक उत्तर देतो. हे दिशाहीन असलेलं केंद्रातलं सरकार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळ 2000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे 900 कोटी पगार देणार, पण एसटीची मालमत्ता गहाण ठेवून कर्मचाऱ्यांचे पगार देणे हे आपले राज्याला शुभदायक नाही. त्यामुळे राज्य सरकारची कर्ज उभारण्याची क्षमता आहे. त्यामुळे सरकारने त्यामधून कर्ज घेऊन बँड निर्माण करावे व त्यांना पैसे उभे करून द्यावेत, पण त्यासाठी एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवू नये असे मत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. खरं म्हणजे मी ऐकलं की एसटी महामंडळ 2000 कोटीचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी जो 900 कोटीचा पगार आणि इतर एसटीसाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री
त्या ठिकाणी अनिल परब यांनी पाहिले समजतंय. मला वाटतं आज एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. शासनाला या आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं याची आम्हाला कल्पना आहे. परंतु मला वाटतं एस टीची प्रॉपर्टी घाण ठेवून, म्हणजे एस टीची बसस्थानकं तुम्ही घाण ठेवणार, तुम्ही त्या ठिकाणी एस टीच्या सगळ्या मालमत्ता घाण ठेवणार, तर मला वाटतं आपल्या सारख्या राज्याला शोभा देणारं नाही आहे. एस टीचं जर आपल्याला पैसे उभे करायचे आहेत तर राज्य सरकारनं त्यांची कर्ज उभारण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये कर्ज घेऊन किंवा बॉन्ड निर्माण करून एस टी महामंडळाच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर त्या ठिकाणी मॉर्गेज न होता या ठिकाणी त्यांना पैसे उपलब्ध करून दिले जावे. कारण शेवटी उद्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा प्रशासकीय पगार द्यायचा असेल तुम्ही मात्र मंत्रालयाची इमारत घाण ठेवणार आहात का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्या महामंडळांनी विभागांनी त्या ठिकाणी आपापल्या मालमत्ता घाण ठेवत पैसे उभे केले तर मला वाटतं ते राज्यासाठी चांगलं राहणार नाही. आणि त्याच्यामुळे सरकार म्हणून त्या ठिकाणी महामंडळांनी पैसे उभ्या करण्यापेक्षा सरकारने त्या ठिकाणी पैसे उभे करून च्या माध्यमातून असेल, कर्जाच्या माध्यमातून असेल, कुठलीही मालमत्ता घाण न ठेवता त्या महामंडळांची पैसे उभारण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्यासाठी भाजपात या संदर्भात मी असेल, देवेंद्रजींनी असेल की त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे पगार द्यावा याची आग्रही भूमिका आम्हीच मांडलेली आहे. आणि म्हणून तर 1 महिन्याचा पगार झाला, परंतु अजून त्यांचे 3 महिन्याचे पगार द्यायचे 900 कोटी रुपये दिवाळी तोंडावर त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळेला पैसे उपलब्ध करणं आवश्यकच आहे. परंतु यामागे खाजगीकरणाचा तर डाव नाही ना. उद्या आपण प्रॉपर्ट्या घाण ठेवून त्या ठिकाणी कर्जबाजारी एस टी महामंडळ झालं तर उद्या असं नको व्हायला की आता हाताबाहेर गेलेला आहे आणि मग कुणीतरी खाजगी कंपनीने एस टी सेवा त्या ठिकाणी घ्यावी असा तर काही अंतस्थ हेतू नाही. याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण राज्याची जीवनवाहिनी ही एस टी आहे. त्याच्यामुळे एस टी ही सरकारीच असली पाहिजे, सरकारच्या ताब्यातच असली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे एस टीच्या प्रॉपर्ट्या लिलावात काढणं किंवा घाण ठेवणं या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. बंजारा समाजाचे धर्मगुरू पोहरा देवी संस्थानचे प्रमुख बाल ब्रह्मचारी संत तपस्वी डॉक्टर रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाज सुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. डॉक्टर रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांच्या वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. थोर समाज सुधारक आणि ज्येष्ठ संत श्री रामरावजी महाराज यांचं दुःखद निधन काल सायंकाळी मुंबईमध्ये झाल्याची वार्ता आम्हा सर्वांना समजली. अतिशय दुःख झालं. ते एक फार मोठे संत राहिलेले आहेत, समाजसुधारक राहिलेले आहेत आणि बंजारा समाजाचे प्रामुख्याने हे शक्तिस्थळ होतं असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या निधनाने फार मोठी हानी सर्वांचीच झाली आणि व्यक्तिशः चव्हाण कुटुंबाची आम्हा सर्वांची अतिशय व्यक्तिगत हानी झाली अशी भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. शंकरराव चव्हाण साहेबांचे घनिष्ठ संबंध होते. चव्हाण कुटुंबियांवर माझ्यावर एक विशेष प्रेम त्यांचं नेहमी राहिलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद शंकरराव चव्हाणांना राहिला. व्यक्तिगत मलाही माझ्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि मला आशीर्वाद वेळोवेळी त्यांनी दिलेला आहे हे कधी विसरू शकत नाही. समाजातील अनिष्ट प्रथा, हुंडाबळी असेल, समाजातील महिलांवर होणारा अत्याचार असतील, या सगळ्या गोष्टीवर कडाडून विरोध करून समाज सुधारण्यासाठी मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, उच्च शिक्षा विभूषित मुलांनी झालं पाहिजे. अशा प्रकारे समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. त्यांच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये अतिशय प्रेमाची आणि आस्थेची भावना नेहमीच राहिलेली आहे. त्यांच्या निधनाने देशाची आणि बंजारा समाजाची आणि माझी व्यक्तिशः निश्चित हानी झालेली आहे. ईश्वर त्यांच्या बुद्ध आत्म्यास शांती देऊ हीच प्रार्थना.
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दान काटकरवाडी अनेक वर्षापासून नागरिक सेवा सुविधांचा अभाव असल्याने दिसून येते. जीवन आवश्यक असणाऱ्या पिण्याचे दुर्लभ असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. दान काटकरवाडी आदिवासी वाडीत पाण्याची अनेक वर्षापासून टंचाई होती. ही पाणी टंचाईला दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सन 2016 ते 17 मध्ये 17,50,970 रुपयांची योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे काम पूर्ण होऊन 3-4 वर्ष झाली आहेत, परंतु आज तागायत पाण्यासाठी भटकती सुरू आहे. पाणी भेटत नाही, काय नाही अजिबात. कामाला पण उशीर होतं जायला. 4-4, 5-5 वाजता पाण्याला जर हापकीला पाणी नाही, काय नाही, डवराव करला तर हे पुढारी येतात, ते बघून जातात. पाण्याची कोणच सोय करत नाही आमची. मराठा नेते ओबीसी समाजाच्या आरक्षणाची मागणी करत आहे, मात्र आता त्यांचे आरक्षण मिळणार नाहीत हे लक्षात असल्याने ते ओबीसीचे आरक्षण मागत आहेत. आम्ही इशारा देतो असा कोणताही प्रस्ताव सरकारने परित करू नये. तसे झाले तर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांच्या राज्यात उद्रेक होईल. आज 82,000 नोकऱ्यांची मेगा भरती थांबली आहे. अनेक जण वाट पाहत आहेत. अनेकांचे वय संपल्याने त्यांचे आयुष्य अडचणीत येईल. त्यांना 13% जागा वेगवेगळ्या ठेवून इतर जागा भराव्यात. आज लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबल्याने त्यांची अडचण झाली आहे. केवळ मराठा समाजासाठी होत असेल तर आम्ही एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. मराठा चालवतंय की लोकनियुक्त प्रतिनिधी चालवत आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ओबीसी समाजाला सापत्न भावाची वागणूक अनेक वर्ष दिली गेलेली आहे, परंतु आत्ता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की सख्या आईची सावत्र मुलं म्हणून ओबीसींना जी वागणूक आज दिलेली आहे ती कधी अशा प्रकारची वागणूक दिली नाही, अशा प्रकारची या ठिकाणी दिली गेलेली आहे. आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर अण्णासाहेब पाटील हे मराठा महासंघाचे संस्थापक, त्यांनी त्यावेळेला मागणी केली होती 1990ला की मराठा गरीब आहे, त्यांना आर्थिक सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून. आमचाही विरोध नाही त्याला. आणि आजही आम्ही म्हणतोय की मराठा गरीब जो आहे तो गरीब आहे, त्यांना आर्थिक सवलती मिळाल्याच पाहिजेत. आणि म्हणून परवा मराठा समाजाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं. या देशामध्ये घटना दुरुस्ती होऊन इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्या 10% आरक्षणामधून मराठा समाजानं आरक्षण घ्यावं. आम्ही त्यांचं स्वागत केलं, कारण सामाजिक स्वास्थ्य या महाराष्ट्राचं बिघडलं गेलं आहे ते केवळ राजकारणापोटी आणि मराठा राजकीय पुढाऱ्यांपोटी. एका बाजूला हे लोक म्हणतात की आम्ही मागास आहोत, पण राजकारणामध्ये पुढे आहेत ते लोक फक्त ठराविक घराणे आहेत. मग त्या ठराविक घराण्यातल्या लोकांना निवडून कोण देतं? जे लोक निवडून देतात त्यांना तुम्ही बाजूला करा ना, त्यांना पराभूत करा ना. मराठ्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्यांना निवडून द्या. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये न्यायाचंच राज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार जी उपसली ती शत्रूंना गारद करण्यासाठी. आणि आजचे राजे काय म्हणत आहेत की आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही आणि शासनानं निर्णय आमच्या बाजूनं घेतला नाही तर आम्ही तलवार काढू. तलवार शत्रूंच्या विरोधात काढली जाते. मग मराठ्यांना बाकीचे जे महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत ना ते शत्रू वाटतात का? ओबीसी शत्रू आहेत का? SC ST शत्रू आहेत का? तर हे एक लक्षात ठेवा. त्यांनी तलवार उपसली म्हणून तलवारीला तरवारीनं आम्ही कुठल्या प्रकारचा प्रतिकार करणार नाही, परंतु आमची ढाल एवढी मजबूत आहे की तुम्ही कितीही तलवारी चालवलं तर त्या ढालीवर झेलण्याची आमची ताकद आहे. आणि प्रसंगी हा ओबीसी समाज शांत आहे याचा असा अर्थ समजायचा नाही की केवळ तलवारी तुम्ही हातात. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि हे स्थगिती उठवण्यासाठी आणि पुन्हा हे मॅटर जे आहे ते घटनापीठाकडे पाठवण्यात यावं अशा प्रकारच्या डायरेक्शन्स दिल्या गेल्या. ह्या अशा प्रकारच्या डायरेक्शन्स आल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजातील काही संघटना, काही नेते मंडळी
वारंवार मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या करून या महाराष्ट्राचं वातावरण जे आहे, सामाजिक सलोख्याचं वातावरण जे आहे ते बिघडवू पाहत आहे. आणि हा मराठा आरक्षणाचा विषय जो आहे, आज त्यांची भूमिका अशी आहे की जे SC-BCचा आरक्षणाचा कायदा करून जे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं ते बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा जावईशोध आता त्यांनी लावलेला आहे. आत्ता त्यांना उपलब्धी झाली. ज्या दिवशी हा कायदा पास केला गेला, ज्या दिवशी गव्हर्नरची सही त्याच्यावर झाली, त्यावेळी ह्याच मंडळीने महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला, ढोल वाजवले, गुलाल उधळला, पेढे वाटले, साखर खाल्ली. आणि आज मात्र त्याच कायद्याला ते म्हणजे हे बेकायदेशीर आहे. आता फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर फक्त ओबीसीचं आरक्षण करणे हा एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारची भाषा मराठा समाजाची काही मंडळी आज या महाराष्ट्रामध्ये करू पाहत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आम्ही आज या आपल्या प्रेस माध्यमात इशारा देऊ इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करू नये. आणि जर अशा प्रकारचा प्रस्ताव म्हणजे ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकार जर करणार असेल किंवा तसा प्रयत्न केल्यास या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी धनगर भटके विमुक्त जे आहे याला कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं जर झालं तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी आजची प्रेस आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. कारण हे आम्ही किती दिवस सहन करायचं. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या संघटनांना काही मागणी केली की ताबडतोब मान्य करायची. या ठिकाणी मेगा भरतीचा विषय आहे. आज जवळपास 72,000 मेगा भरती जी आहे गेल्या 2.5 वर्षापासून थांबलेली आहे. आज पुन्हा मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा ही थांबवलेली आहे. कारण हे भरती जी आहे ह्या भरतीसाठी अनेक मागासवर्गीयांची मुलं असतील, SCची असतील, ST असतील, ओपन कॅटेगरीतली गरिबांची मुलं असतील, धनगरांची असतील, ओबीसीची असतील, हे सगळे 5-5, 6-6 वर्ष वाट पाहत आहेत. आज ते एज बार अनेक विद्यार्थी आज एज बार झालेले आहेत. पुढं आणखी 2-2.5 वर्ष झाले तर आणखीन हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ह्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? आणि हे किती दिवस त्या महाराष्ट्र प्रस्ताव आधी झाला पाहिजे, त्यांची चर्चा झाली पाहिजे, मग कॅबिनेटमध्ये आली पाहिजे, मग कॅबिनेट मंजूर होणार. म्हणजे जो न्याय मराठा समाजाला तुम्ही देताय तो ओबीसीला का देत नाही? म्हणजे ह्याचा अर्थ मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं कोण लावतं आहे याचं उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल. आमची इच्छा मराठा समाजाला अन्याय करण्याची नाही, पण मराठा समाजाची मूळची भूमिका, सकल मराठाची भूमिका होती की आम्हाला आरक्षण जे आहे ते ओबीसीला धक्का न लावता, ओबीसीच्या ताटातलं न घेता आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, वेगळा प्रवर्ग केला गेला पाहिजे. आणि त्यांच्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेने सपोर्ट केला. ओबीसीने केला, आम्ही केला, धनगरांनी सगळ्यांनी केला. आज मात्र ते भूमिका का बदलत आहेत? स्थगिती आली म्हणून भूमिका बदलायची आणि ओबीसीच्या ताटातलं मागायचं ही भूमिका योग्य नाही. या भूमिकेला आमचा संपूर्ण ओबीसीचा ठाम विरोध राहील. अशा प्रकारची मागणी कृपया कोणी करू नये. आणि या महाराष्ट्राचं सलोख्याचं वातावरण जे आहे, सामाजिक सलोखा, तो कोणीही बिघडू नये. आज या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये वडेट्टीवार साहेब आहेत. आज एकटे वडेट्टीवार साहेब म्हणत आहेत, पण संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते संपूर्ण मंत्रिमंडळ ते ओबीसीसाठी का भांडत नाही? काल ओबीसीने भीक मागायची का अशी भूमिका वडेट्टीवारांनीच फक्त मांडली. बाकी मंत्र्यांनी ती भूमिका का मांडत नाही आहेत? आणि म्हणून वडेट्टीवार साहेबांचे आहेत त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज असेल, भक्ताविमुक्त समाज असेल, तो पूर्ण ताकदीशी त्यांच्या मागं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांच्याकडचं खातं जे आहे सारथी त्यांच्याकडचं खातं काढून घेतलं, कारण का तर ते ओबीसी आहेत म्हणून. मग आता जी मंत्रिमंडळ समिती गठीत केलेली आहे, जी मागासवर्गीयांच्या प्रमोशन्समधलं आरक्षण जे आहे त्याच्याविषयी नुकतीच एक समिती गठीत केली आहे, त्याचं अध्यक्षपद अजित पवारला दिलेलं आहे. मग जर तुमचा विश्वास वडेट्टीवारवर नसेल तर मग आम्ही विश्वास अजित पवार ठेवायचा का? मग त्या ठिकाणी मागासवर्गीयाचा अध्यक्ष का नको? ही मागणी आम्ही करणं कसं चुकीचं आहे? म्हणजे तुम्ही एका समाजाला एक न्याय देता, दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय देता. हे या महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू आम्ही देणार नाही. जो न्याय मराठा समाजाला तोच न्याय जो आहे तो मागासवर्गीयांना तोच न्याय ओबीसी सरकारनं दिला गेला पाहिजे. 1350 कोटी रुपयाचा निधी आपण दिला, घोषणा केली. का हो तुम्हाला ओबीसीसाठी एकही गोष्ट दिसली नाही? त्यासाठी सगळी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे. मराठा समाजासाठी 1100 टेबल 1350 कोटीच्या घोषणा केल्या, सारथीला निधी दिला. मग महायुतीला निधी का तुम्ही देत नाही?
तुम्ही महामंडळाला ओबीसीच्या महानिधी का देत नाही? का ही लेकरं महाराष्ट्राची नाही आहेत का? ह्याचा उपयोग महाराष्ट्राला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होत नाही का? हॉस्टेलची योजना का अजून सुरू होत नाही? महाज्योतीचं कामकाज अजून सुरू झालेलं नाही आहे. मग हा अन्याय जो आहे, हा अन्याय आम्ही किती दिवस सहन? मराठा समाज नेत्यांना मागणं आहे, त्यांना विनंती आहे की अशा प्रकारची ओबीसीमधून आरक्षण मागण्याची मागणी जी आहे ती आपण करू नये. आणि ही मागणी आपण केलं तर ह्या शासनावरती असेल. मागासलेपणाचं जे आहे, मागासलेपणाचा दाखला जो आहे तो आज तागायत मराठा समाजाला मिळालेला नाही. कारण जो गायकवाड आयोग जो आपण नेमलेला आहे त्या गायकवाड आयोगसुद्धा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. आणि म्हणून जे मागासलेपण आपण म्हणता, अहो हे मागासलेपण जे भोगले आता ओबीसीने, आपल्याला माहीत नसेल की या महाराष्ट्रामध्ये धोव्याचं तोंड बघितलं तर दिवस चांगला जात नव्हता. न्हाव्याचं तोंड तुम्ही बघितलं तुम्हाला थुंका लागत होतं. तुम्ही तेल्याचं तोंड बघितलं तर तुम्ही थुंकल्याशिवाय तुमचा दिवस चांगला जात नव्हता. हे मागासलेपण जे आहे ह्या ओबीसीतल्या या मागासवर्गीय भोगलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं मागासलेपण हे तुमच्यावर कसं काय आलं याचा जबाब महाराष्ट्र जनतेला आपल्याला द्यावं लागेल. म्हणून आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण व्यवस्थित राहा. आमच्या भावना तुमच्या पाठीमागं आहेत. पण या ठिकाणी जर महाराज जे आहे, आमचे महाराज जे सगळं महाराष्ट्रात 18 पगड जमातींचं नेतृत्व त्यांनी केलं गेलं पाहिजे. पण एका विशिष्ट समाजासाठी जर हे महाराज जर तलवार काढत असतील तर मग आम्ही कुणाकडे बघायचं? पण या लोकशाहीमध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, या लोकशाहीतला राजा हा मतपेढीतून जन्माला येतो. तो वारसा हक्काने राजेपद येत नाही आहे. ठीक आहे, महाराजांचे वंशज आम्हाला आदर आहे, पण त्यांनी 18 पगड जमातींना सोबत घेऊन त्यांच्यासुद्धा व्यथा त्यांनी मांडल्या गेल्या पाहिजेत अशी आमची विनंती या दोन्ही महाराजांना आमची असेल. आणि इथून पुढं जे आहे, इथून पुढं या ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे आम्ही मुळीच धक्का लागू देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या महाराष्ट्रात लढू, पण ओबीसीच्या केसवर सुद्धा आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. एवढंच आम्हाला निवेदन या पेशा माध्यमातून आम्हाला करायचं आहे. आता प्रकाशअण्णा शेंडगे साहेबांनी जे काही मुद्दे ओबीसी समाजासंदर्भात मांडले गेलेत, मला एकच गोष्ट सांगायची आहे की गायकवाड आयोग नेमला, त्या आयोगाच्या अनुषंगाने हायकोर्टामध्ये केस झाली. हायकोर्टाने 12-13% आरक्षण मान्य केलं. त्यावेळेला ओबीसी समाजाने कधी विरोध केलेला दिसलेला नाही आहे. जर आमचा गरीब मराठा जो आहे त्यांना न्याय मिळत असेल तर ओबीसी समाजाने विरोध करायचा प्रश्नच येत नाही. परंतु हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आज ओबीसीला जो टार्गेट केलं जात आहे, सुप्रीम कोर्टाने जर स्थगिती दिली नसती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही केसेस मांडा, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकून या, पण आज जे चाललं आहे, आज पुन्हा मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा ही थांबवलेली आहे. कारण हे भरती जी आहे ह्या भरतीसाठी अनेक मागासवर्गीयांची मुलं असतील, एससीची असतील, एसटी असतील, ओपन कॅटेगरीतली गरिबांची मुलं असतील, धनगरांची असतील, ओबीसीची असतील, हे सगळे 5-5, 6-6 वर्ष वाट पाहत आहेत. आज ते एज बार, अनेक विद्यार्थी आज एज बार झालेले आहेत. पुढं आणखी 2-2.5 वर्ष झाले तर आणखीन हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ह्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? आणि हे किती दिवस त्या महाराष्ट्रात सहन करायचं? या मराठा समाजासाठी 13% जागासाठी पूर्ण 87% जागा ज्या आहेत त्या जागा सोडवायच्या, हे कुठलं शहाणपण आहे? आमची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाच्या अन्याय करायचा नाही. त्यांच्या 13% जागा ठेवल्या तर आमची काही हरकत नाही आहे, पण बाकीच्या 87 तुम्ही चालू करा. आणि जर हे तुम्ही करत नसाल तर मग मात्र ओबीसीना आणि या भटके विमुक्तांना इतर मागासवर्गीयांना आंदोलनाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय या ठिकाणी राहणार नाही. MPSCची एक्झाम मराठा समाजाने मागणी केली, तुम्ही पुढे ढकलली. त्यावेळी ओबीसीना विश्वासात का घेतलं नाही हा आमचा सवाल आहे सरकारला. तुम्ही 11वीचे प्रवेश थांबवलेत, 12वीचे प्रवेश थांबवलेत. लाखो विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. सरकार काही भाषा करायला तयार नाही आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये हे मुळीच चालू आम्ही देणार नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत हे ॲडमिशन सुरू केले पाहिजेत. MPSC एक्झाम जी पुढे गेलेली आहे ती सुरू केली गेली पाहिजे. पोलीस भरती तुम्ही थांबवलेली आहे, तीसुद्धा तुम्ही चालू केली गेली पाहिजे. आणि जर या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज सांगेल तेच होणार असेल तर मग मात्र ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहे यांना शेवटी
या महाराष्ट्राचे रस्ते एक दिवशी बंद करावे लागणार आहेत. एकाही मंत्र्याला हा ओबीसी आणि भटके विमुक्त समाज हा एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. कारण जे आमदार निवडून आलेत मराठा समाजाचे त्याच्यामध्ये ओबीसींचा टक्का जास्त आहे. आणि म्हणून हे सगळे आमदार असतील, मंत्री असतील, यांनी फक्त मराठा समाजाची बाजू न लावून धरता संपूर्ण महाराष्ट्राचे ओबीसी असेल, भटका असेल, मागासवर्गीय असेल, सगळ्यांची बाजूंचा विचार करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला न्याय दिला गेला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राला तुम्हाला वेठीस धरता येणार नाही. कालच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीचा एखादा ते निर्णय या ठिकाणी मार्गी लागेल, पण एकही निर्णय या ओबीसीचा या कॅबिनेटमध्ये व्हायला तयार नाही आहे. मराठा समाजाचे निर्णय अक्रॉस द टेबल, म्हणजे अजितदादा पवारांनी सामतीसाठी मीटिंग बोलवली आणि अक्रॉस द टेबल 8 कॅबिनेट सँक्शन. जे काही मुद्दे ओबीसी समाजासंदर्भात मांडले गेलेत, मला एकच गोष्ट सांगायची आहे की गायकवाड आयोग नेमला, त्या आयोगाच्या अनुषंगाने हायकोर्टामध्ये केस झाली. हायकोर्टाने 12-13% आरक्षण मान्य केलं. त्यावेळेला ओबीसी समाजाने कधी विरोध केलेला दिसलेला नाही आहे. जर आमचा गरीब मराठा जो आहे त्यांना न्याय मिळत असेल तर ओबीसी समाजाने विरोध करायचा प्रश्नच येत नाही. परंतु हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आज ओबीसीला जो टार्गेट केलं जात आहे, सुप्रीम कोर्टाने जर स्थगिती दिली नसती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही केसेस मांडा, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकून या, पण आज जे चाललं आहे कोर्ट आता ठरवणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाने एवढं आतताईपणा करून आम्हाला ओबीसीत टाका. आणि जे महाराष्ट्राची भूमी अशी आहे की संघर्षाची नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार किंवा राज्य निर्माण केलं तर रयतेला घेऊन दोन्ही महाराजांना मी सांगू इच्छितो, उदयनराजे छत्रपती आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याबरोबर आमची मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यांनी त्यावेळेलाही मान्य केलं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही येणार नाही आहे, ओबीसीचं आरक्षण तसंच राहील, हे मी तुम्हाला वचन देतो. आणि आता त्यांच्यामध्ये थोडेसे बदल झालेला दिसत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार बनवलं त्यावेळेला रयतेचं राज्य निर्माण केलं तेव्हा महाराजांनी असं कधी भेदभाव हे केला नाही आहे. पण आता असं दिसतंय की महाराजाचे वंशज मराठीच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्हाला मान सन्मान देतो. याचा अर्थ असं नाही आहे की ओबीसी समाजाला जर तुम्ही वेठीस धरत असाल तर आम्ही पण काही बांगड्या भरून फिरत नाही आहे. आमचा 720 किलोमीटरमध्ये जो सागरी किनारपट्टीमध्ये जो मच्छीमार कोळी समाज आहे, सागरपुत्र आहे, याच्या 12 लाख मच्छीमार त्याच्यामध्ये काम करतायत. आम्ही बोलले आमच्या कोळी महिला तर कात्या कोयत्या घेऊनच मार्केटमध्ये फिरत असतात. रस्त्यात कोयता घेऊन गेले तर आमच्या कोळणीला कोणी विचारत नाही आहे. पण याचा अर्थ ह्या आयुधाचा वापर आम्ही करायला पाहिजे अशी गरज नाही आहे. पण मराठा जो गरीब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यासाठी तुम्ही वेठीस धरलं जात आहे. महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतोय की महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन आहे आणि पुरोगामी शासनामध्ये अशी संघर्षाची भूमिका घेणं बरोबर नाही आहे. आणि त्याला तुम्ही प्रोत्साहन हा विषय तुम्ही मिटून टाका. सुप्रीम कोर्टातून आल्यानंतर आम्ही कोणाला बोलायचा विषय नाही. कोर्टामध्ये केस चालू असताना आज जे गरीब जे लोक विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे, फक्त मराठ्यांच्या मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे का? त्या संदर्भात मी एकच सांगू इच्छितो. मी एक उदाहरण देतो की आमचा जो समाज आहे कोळी समाज 21 जाती आहेत. ओबीसीमध्ये आहेत, शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत आणि एसबीसीमध्ये आहेत. आता आम्ही आमची मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यांनी त्यावेळेलाही मान्य केलं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही येणार नाही आहे, ओबीसीचं आरक्षण तसंच राहील, हे मी तुम्हाला वचन देतो. आणि आता त्यांच्यामध्ये थोडेसे बदल झालेला दिसत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार बनवलं त्यावेळेला रयतेचं राज्य निर्माण केलं तेव्हा महाराजांनी असं कधी भेदभाव हे केला नाही आहे. पण आता असं दिसतंय की महाराजाचे वंशज मराठीच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्हाला मान सन्मान देतो. याचा अर्थ असं नाही आहे की ओबीसी समाजाला जर तुम्ही वेठीस धरत असाल तर आम्ही पण काही बांगड्या भरून फिरत नाही आहे. आमचा 720 किलोमीटरमध्ये जो सागरी किनारपट्टीमध्ये जो मच्छीमार कोळी समाज आहे, सागरपुत्र आहे, याच्या 12 लाख मच्छीमार त्याच्यामध्ये काम करतायत. आम्ही बोलले आमच्या कोळी महिला तर कात्या कोयत्या घेऊनच मार्केटमध्ये फिरत असतात. रस्त्यात कोयता घेऊन गेले तर आमच्या कोळणीला कोणी विचारत नाही आहे. पण याचा अर्थ ह्या आयुधाचा वापर आम्ही करायला पाहिजे अशी गरज नाही आहे. पण मराठा जो गरीब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यासाठी
तुम्ही वेठीस धरलं जात आहे. महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतोय की महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन आहे आणि पुरोगामी शासनामध्ये अशी संघर्षाची भूमिका घेणं बरोबर नाही आहे आणि त्याला तुम्ही प्रोत्साहन हा विषय तुम्ही मिटून टाका. सुप्रीम कोर्टात तुम्ही केस जिंकून आल्यानंतर आम्ही कोणाला बोलायचा विषय नाही. कोर्टामध्ये केस चालू असताना आज जे गरीब जे लोक विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे, फक्त मराठ्यांच्या मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे का? त्या संदर्भात मी एकच सांगू इच्छितो. मी एक उदाहरण देतो की आमचा जो समाज आहे कोळी समाज 21 जाती आहेत. OBCमध्ये आहेत, शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत आणि SBCमध्ये आहेत. आता आम्ही SBCमध्ये आहोत म्हणून आम्ही शेड्यूल टाईपची मागणी करू शकतो का? आज मराठा समाज काय बोलतोय की कुणबी मराठा हे असल्यामुळे एक परिपत्रक निघालं म्हणून संपूर्ण मराठा कुणबी मराठा म्हणून तुम्ही मान्य करा. हे कसं शक्य आहे? म्हणजे आम्ही आजही बोलत नाही आम्हाला शेड्यूल टाईपमध्ये टाका म्हणून. मग मराठ्यांनी का म्हणून कुणबी मराठा म्हणून त्याचा आधार घेऊन सांगायचं? दुसरी गोष्ट की जो गायकवाड आयोग नेमला गेला विधानसभेत सुद्धा ओपन नाही केलं. आज हे लोक बोलते त्या आयोगामध्ये काय दडलेलं आहे. आमची मागणी आहे ते आयोग ओपन करा. आम्हाला समजलं पाहिजे आयोगाने 12 आणि 13% जो हायकोर्टाने निकाल दिला आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण होतील. ते पण आम्हाला काढायचं नाही आहे. मराठा समाजाने सुप्रीम कोर्टात न्याय मिळवावा त्याचं आम्ही स्वागत करू. पण आमच्या OBCमध्ये घुसखोरी केली आम्ही स्वस्त बसणार नाही एवढं मी सांगू इच्छितो. मंत्रिमंडळातील काही मंत्री जातीयवादी भूमिका घेऊन त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करत आहे. मराठा आणि OBC मध्ये भांडणं लावायचं काम करत आहेत असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी. ते म्हणाले की मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहे. उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. चव्हाणांना पदावरून हटवून योग्य व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी. समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे साठी 7 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मशाल मार्च हा राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध आहे. हा मशाल मार्च बांद्रा येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या मातोश्री येथे धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत आणि एकूणच आरक्षणाच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या उदासीनतेमुळे बजबजपुरी माजलेली आहे. म्हणजे नोकर भरतीचा विषय असेल, मेगा भरतीचा विषय असेल, शैक्षणिक प्रवेशाचा विषय असेल, न्यायालयामधला विषय असेल, असे किंवा उपसमितीचं कर्तव्य असेल, तिथं वकील उपस्थित राहणं न राहणं, तिथं बाजू मांडणं, या सगळ्या संदर्भामध्ये कोणतंही धोरण आणि रणनीती या सरकारकडं नाही. उलट या मंत्रिमंडळातलेच काही मंत्री सरळ सरळ जातीवादी भूमिका घेऊन त्यांनी घेतलेल्या शपथेचं भंग करतायत. वडट्टीवार तर मुख्य मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे सदस्य असून मराठ्यांच्याच विरोधात ते वक्तव्य करतायत. हे सगळं पाहता या सरकारलाच पूर्णपणे हा प्रश्न मराठा आणि OBC मध्ये चिघळवत ठेवायचा आहे अशी आम्हाला शंका येत चाललेली आहे. आणि दोन्ही वर्गामध्ये भांडणं कसे लागते आणि हा प्रश्न लांबवत राहणं याच्यामध्ये त्यांचं हित आहे की काय असं वाटायची फार मोठी शंका मला येत चालली. आणि म्हणून समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं येत्या 7 तारखेला संध्याकाळी जो बांद्र्यामध्ये मातोश्री मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे यावर जो मशाल मार्च निघणार आहे त्या मार्चमध्ये शिवसंग्राम पूर्ण ताकदीनं सहभागी होईल. आमदार म्हणून मी स्वतः विनायक मेटे त्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. एवढंच नव्हे तर या राज्यातल्या आणि मुंबईतल्या सर्व पक्षीय आमदार, खासदार, नगरसेवक आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांना सुद्धा आव्हान करतो की हा कोणते उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्या घरावर मोर्चा आहे, ते काही शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्या घरावर मोर्चा नाही, मार्च नाही. हे महाराष्ट्रातला जळजळता हा प्रश्न आहे तो मिटवण्यामध्ये उपसमिती ही सपशेल अपयशी ठरलेली आहे. म्हणून ते जी आमचं मागणं आहे, म्हणणं आहे ते मांडण्याकरता, सांगण्याकरता, मुख्यमंत्र्याला भेटण्याकरता, निवेदन देण्याकरता हा मार्च निघणार आहे. म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांना
लवकरात लवकर त्या समितीवरून त्यांनी बाजूला हटवलं पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या घेऊन हा मार्च निघणार आहे. सर्व मी स्वतः सहभागी होणार आहे. सर्व आमदार खासदारांनी सुद्धा त्याच्यात सहभागी व्हावं. ओके. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचे काम हे काही भाजपचे नेते किंवा काही मंडळी करत आहे. जर आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालत असता कोणी पण एक नेता उठून एक रोज पिल्लू सोडत आहे जी भांडणं लावायची कामं करत आहेत. आरक्षणाचा मुद्दा जर सोडवायचा असेल तर मराठा समाज आणि ओबीसी समाजाने एकत्र बसून आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवलं पाहिजे, तेव्हा हा मुद्दा सुटेल असं मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केलंय. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या विषयामुळं वाद लावण्याचा प्रकार काही मंडळी करत आहेत. हे कोणीतरी भाजपचे दलाली करतंय, कोणी सत्ताधारी पक्षांमधल्या वेगळ्या वेगळ्या पक्षांची दलाली करतंय. म्हणजे राज्याचे मंत्री ही गोपनीयतेची शपथ घेऊन म्हणजे कुठल्याही व्यक्ती किंवा समूहाविषयी आकस न ठेवता यांना जर राज्याचा गाडा हाकायचा असेल तर हे मंत्री ज्यावेळेस त्या संविधानाच्या आणि राज्यघटनेची जर शपथ घेत असतील तर आज ते जातीयवादी भूमिका का घेत आहेत. म्हणजे आरक्षणाचा जो काही विषय आहे तो मला असं वाटतं की तो समोपचाराने सोडवला पाहिजे. राज्यामध्ये मराठा समाज असेल किंवा ओबीसींचे सगळे स्वयंघोषित नेते असतील या सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. त्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही. कारण या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर आरक्षणाचा विषय पेंडिंग असेल, सध्या स्थगिती असेल तर विनाकारण दररोज एखादा नेता उठतो आणि काहीतरी पिल्लू सोडतो आणि वाद निर्माण करतो. हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत किंवा इतर मंत्री आपल्या सोयीने भूमिका मांडतात आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतात आणि जी खालच्या फळीची मंडळी आहे ते एकदम टोकाची भूमिका घेऊन विष कालवण्याचं काम करत आहे. हे दुर्दैव आहे. जोपर्यंत सध्याच्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये म्हणजे सन 2020 किंवा 21च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींसह सर्व जातींची जोपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्नच सुटणार नाही. कारण लोकसंख्या वाढली त्या पद्धतीनं आरक्षण मिळतं का? जर एखाद्या समाजाची 26-27% म्हणजे लोकसंख्या असेल आणि ते जर 13, 14, 15, 16% जर आरक्षण मागत असेल तर त्यांना द्यायचं का? तर त्यांची लोकसंख्येची मर्यादा कशी ठरवायची तर ती ठरली पाहिजे. ओबीसींची आज टक्केवारी नक्की निश्चितच वाढलेली आहे. म्हणजे लोकसंख्येच्या जर प्रमाणाचा विचार केला तर आम्हाला तुटकं आणि कमी आरक्षण मिळतंय. मला आरक्षण मिळतंय तर तुम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे. जर मी आरक्षणाचा लाभ घेत असेल आणि जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हालाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. माझी सगळ्या कुठला ओबीसी नेता किंवा अन्य नेता किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये सरसकट सगळ्यांची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि एकदा ठरवू दे आमची आकडेवारी. स्वातंत्र्य पूर्व काळात जी काही जनगणना झाली त्याच्यानंतर जातनीय जनगणना झाली नाही. कुणाच्याही राजकीय इच्छाशक्ती नाही. फक्त एकमेकांचे कपडे काढण्याच्या याच्यामध्ये सगळे शांत बसलेले आहेत. नेता जर निष्क्रिय असेल तर तो आपल्याला न्याय मिळवून देऊ शकत नाही. हे वास्तव सत्य असल्यामुळे आजपर्यंत कुठलाही तुमचा किंवा आमचा, माझा किंवा याचा कुणाचाही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि आरक्षणामधून तोडगा निघाला पाहिजे. कारण आज ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या त्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर आज सगळी नोकर भरती प्रक्रिया बंद आहे. आज प्रमोशनच्या सगळ्या प्रक्रिया बंद आहे. जर सगळ्या सरसकट सगळ्यांचे जर तरुण आज बेरोजगार असतील 2-3 वर्षामध्ये जी काही बहुसंख्य त्या ठिकाणी पदं रिक्त आहेत ते भरली गेलेली नाहीत, भरली जात नाहीत. राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही. खाजगीकरणाकडे आमचं राज्य आणि देश जर चाललेला असेल तर आम्हाला आरक्षणाचे फायदे निश्चित होणार आहेत का? आणि जर घ्यायचे असतील तर आमच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आमच्या पोरांच्या भाकरीचा प्रश्न सुटला पाहिजे. त्या आमच्या सगळ्या समाजाचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आरक्षण आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तो काही म्हणजे जाणीव समाजामध्ये वाद लावण्याचा प्रकार कृपया हात जोडून विनंती करू नये. सगळ्या नेत्यांनी एकत्र बसावं आणि आरक्षणाचा प्रश्न चर्चेने सोडवावा आणि मग केंद्राकडे मागणी करावी. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय जर आरक्षण मिळणार नसेल हे जर वास्तव सत्य असेल तर विनाकारण घुसखोरी करून
ताटातलं वरबडून जर कोणी घेणार असेल, कारण की बांधावरून आम्ही सगळ्या जातीचे लोक कोरला म्हणून भांडणारे आणि एकमेकाचे मुडदे पाडणारी माणसं आज आरक्षणाचा जर कोट्यामध्ये घुसून जर आम्ही घुसखोरी करणार असो, सरकार ते जर करायला लावत असेल तर हे दुर्दैवी आहे. माननीय केंद्र सरकारने किंवा खासदार हे त्या ठिकाणी संसदेच्या सभागृहामध्ये बिलावर वेगळी सही करतात आणि राज्यामध्ये पोटसूटसारखे वेगळे, हे दुर्दैवी आहे. विनाकारण एक बोलायचं आणि एक करायचं, वेगळं करायचं, हे यांनी धंदे केले नाही पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न कुठलंही रक्त न सांडता, कुणाचंही डोकं न पेटता, कुणाच्याही घर आणि गाड्या किंवा न पेटवता आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, तरच आम्ही आमच्या लोकांचं भलं करू शकतो. नाही तर माणसं मारून आणि विनाकारण विद्वेषाचं विष पेरून समाज मात्र उद्ध्वस्त करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैव आहे. आणि मला खेदाने सांगावं लागतं, आम्ही फक्त शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणतो. त्यांच्या विचारांवर कुणीही चालत नाही. यांना कुणाही पुन्हा फुले शाहू आंबेडकरांची किंवा शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज नाही. ते सगळ्यांनाच धरून चालत होते. आमच्या नेत्यांना कुणाला धरून चालायचं नाही आणि असं नेतृत्व पण उभं करायची कुणाचीही इच्छाशक्ती नाही. त्याच्यामुळं सगळ्या नेत्यांना विनंती की हात जोडून तुम्ही एकत्र बसा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. कुठल्याही तरुणांचं किंवा सामान्य लोकांचं संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि ते यजबार होतील, त्यांना नोकऱ्याच्या संधीमधून ते बाद होतील, असं कृपया करू नका. कारण वय हे तारखेवर चालतं आणि तारखा जर पुढं गेल्या तर आणि ते जर यजबार झाले तर त्यांना कुत्रंसुद्धा विचारणार नाही आणि ते या सगळ्या व्यवस्थेतून बाद होतील. विनाकारण तरुण पिढी कुणाचीही बाद करू नका, एवढीच विनंती आहे. आणि सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा ही जे काही नेते स्वतःला स्वयंघोषित म्हणतात त्यांनी कृपया वाद लावू नये आणि प्रश्न सोडवावा, एवढीच विनंती आहे. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.